जेवणानंतर बडीशेप किंवा गूळ खाणे आवश्यक आहे, कारण यामुळे पचन सुधारते आणि अन्न पचायला मदत होते. एक बटाटा किसून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये थोडे दूध टाका. हे मिश्रण चेहऱ्यावर फेस पॅक सारखे लावा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. असे आठवड्यातून 3दा केल्याने चेहऱ्यावरील टॅन व काळसरपणा दूर होतो. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा घशामध्ये ॲलर्जी असेल तर अद्रकचा चहा प्या, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. लिंबाचा रस मलाईमध्ये मिक्स करून रोज हातापायांना लावल्याने काळसर त्वचाही गोरी होऊ लागते. चेहऱ्यावर काळे तीळ असल्यास फुलगोबीचा रस काढून जिथे तीळ असतील तिथे मसाज करा. असे रोज केल्याने तीळ हळूहळू कमी होतील. जे लोक सकाळचा नाश्ता करत नाहीत त्यांच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो आणि हळूहळू त्यांच्यामध्ये अनेक आजार विकसित होऊ लागतात. म्हणून सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी आणि जड असावा. ताप कमी होत नसेल तर गुळवेलचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळवा आणि हे पाणी अर्धे झाल्यावर कोमट चहासारखे प्या. त्यामुळे तुमचा ताप लवकर बरा होण्यास मदत होईल. गरम दुधासोबत जिलेबीचे सेवन केल्यास कंबरदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. विशेषतः हिवाळ्यामध्ये गरम दुधासोबत जिलेबी खाणे अधिक फायदेशीर ठरते. अंगठ्यावर काळा धागा बांधल्याने पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात. असे मानले जाते की याने नजरसुद्धा लागत नाही. जर तुमचे पोट साफ होत नसेल तर रात्रभर अंजीर भिजवून सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. निरोगी आरोग्यासाठी पाण्यामध्ये उकळलेले मेथीचे दाणे खाल्ल्याने पांढऱ्या पाण्याची समस्या दूर होते. ज्या महिला बसून झाडू मारतात त्यांना मणक्यासंबंधी आजार होत नाहीत. रोज कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा रंग आणि चमक सुधारण्यास खूप मदत होते व चेहरा गोरा होतो. ज्या महिला केस बांधून ठेवतात त्यांच्या मेंदूला शक्ती मिळते आणि त्यांना केस गळण्याची समस्या होत नाही. परंतु लक्षात ठेवा की निरोगी आरोग्यासाठी जास्त केस घट्ट बांधणे टाळले पाहिजे. मित्रांनो, निरोगी आरोग्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.